नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कुकरमध्ये गुळाची लापशी कशी बनवायची हे दाखवणार आहे। याआधी पण मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण आपले जे काही आता नवीन मेंबर्स आलेले आहेत, फॅमिली मेंबर्स, तर त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवत आहे। तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये पाण्याचं अचूक प्रमाण आहे, गुळाचं अचूक प्रमाण आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर हे साहित्य मी घेतलेलं आहे। एक वाटी मी गव्हाची भरड घेतलेली आहे, ही जराशी बारीक आहे, जाडसर पण असते। त्याच सेम वाटीने मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। दुसरीकडे मी इकडे काजू घेतलेले आहे। तुम्ही याच्यामध्ये बदाम वगैरे पण खोबरं, सुकं खोबरं घालू शकता। वेलची, बडीशेप आणि सुंठ याची पावडर करून घेतलेली आहे। आता हे बदाम जे आहेत ते मी याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता। आता इकडे कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। कुकर गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे। तर मी ही लापशी तेलामध्ये बनवते मंडळी, तुम्ही तुपामध्ये पण बनवू शकता। आता तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण बदाम जे कापून घेतलेले आहेत ते तळून घेणार आहोत। तर बदाम आपले चांगले तळून घ्यायचे आहेत। तळून झाले की याच्यामध्ये आपल्याला गव्हाची भरड घालायची आहे। तर तेलामध्ये सुद्धा छान होते ही लापशी, तुम्ही नक्की करून बघा। आता आपल्याला व्यवस्थित ही भरड आहे ना भाजून घ्यायची आहे, थोडीशी अशी पांढरट होईपर्यंत। जराशी पांढरी झाली अशी की आपल्याला समजायचं ही भाजून झालेली आहे चांगली। बघू शकता कलर चेंज झालेला आहे, छान अशी भाजली गेलेली आहे, मस्त भाजलेली आहे। आता इकडे मी लापशी इकडे भाजेपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं। तर ज्या वाटीने मी लापशी घेतली होती एक वाटी, त्याच वाटीने मी 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं दुसऱ्या गॅसवरती, आणि गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे, बघू शकता। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण लावायचं आहे, आणि मोठ्या गॅसवरती एक शिटी झाली की मग गॅस आपल्याला मीडियम गॅसवरती 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे टोटल 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। तर आपलं 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे। तर मंडळी बघू शकता मंडळी, मस्त आपलं लापशी मऊ अगदी छान सुटसुटीत झालेली आहे आणि छान शिजलेली पण आहे, बघू शकता। छानच शिजलेली आहे आणि मोकळी पण झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। आता गूळ लापशी जेव्हा गरम असते ना तेव्हाच आपल्याला गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे गरम गरम ह्याच्यामध्ये गूळ आपला विरघळतो चांगला। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळून जाईल। आणि ही प्रोसेस लापशी गरम असतानाच करायची आहे। तर बघू शकता मस्त अशी आपली लापशी तयार झालेली आहे। आता आपण याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवूया। अगदी अलगद झाकण ठेवायचं आहे, पॅक करायचं नाही आहे। 2 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण उघडून घेऊया। कलर पण छानच दिसतोय लापशीचा, बघू शकता। मस्तच अशी लापशी तयार झालेली आहे आपली। आता याच्यामध्ये आपल्याला सुंठ, बडीशेप आणि वेलची याची पावडर तयार केलेली आहे ती घालायची आहे, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आहे की नाही मंडळी, अगदी सोपी पद्धत लापशी बनवायला। नवीन जरी कोणी बनवणारे असेल तरी सहज बनवू शकतोय। तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।